ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे मी ज्ञानेश्वर पाटील अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बघा, आपण संभाव्य प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण ही सिरीज बघत आहोत. आणि बघा, ही सिरीज येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण या सिरीजमध्ये आपण आयोगाच्या दर्जानुसार प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आणि त्याच ठिकाणी आपण त्याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरणसुद्धा बघत आहे. त्यामुळे आपण जो प्रश्न ज्या घटकावर विचारलेला आहे तो घटक आपला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सिरीजमध्ये चांगल्या प्रकारे प्रिपेअर होत आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये जेवढे काही प्रश्न असतील किंवा या सिरीजचे जेवढे काही भाग असतील ते सर्व भाग तुम्ही नक्की बघा. तुम्हाला याचा येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, आता मागच्या भागामध्ये भारतीय राज्यव्यवस्था या भागामध्ये आपले जे काही प्रश्न बाकी राहिलेले होते ते प्रश्न आपण या भागात बघणार आहे. बघा, आता प्रश्नांना सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा मी हा संपूर्ण प्रश्न वाचेल तर प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ काही सेकंदापुरता काय करायचा आहे, पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल यावर थोडासा विचार करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही आधीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. आणि बघा, संपूर्ण प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, आता भारतीय राज्यघटनेचे स्रोत याबद्दल चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर भारतीय राज्यघटनेचे स्रोत यावर हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 विचारलेला आहे. तर हा आयोगाचा प्रश्न आहे. तर बघा, पर्याय पहिला आहे संसदीय शासन पद्धती ब्रिटिश राज्यघटना. पर्याय दुसरा आहे संघराज्यीय शासन पद्धती भारत सरकार कायदा 1935. पर्याय तिसरा आहे राष्ट्रपती निवडणूक पद्धत आयर्लंडची राज्यघटना आणि राज्यपालांचे पद कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. तर हे 4 पर्याय आहेत. तर आपल्याला यापैकी चुकीचा पर्याय, अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपालाचे पद कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेले नाही. आणि ह्या जे 3 पर्याय आहेत हे बरोबर आहेत. तर राज्यपालाचे पद हे 1935च्या कायद्यातून घेतलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर होईल. तर बघा, आता या ठिकाणी राज्यघटनेचे स्रोत आपण घेतलेलं आहे हे आपण पाहणारच आहे. पण या राज्यघटनेच्या स्रोतांमध्ये काही तरतुदी अशा आहेत ज्या देशांकडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये कन्फ्युजन खूप होते. तुम्ही खूपदा हे पाठसुद्धा केलेले असतील, लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न केलेला असेल, पण तुम्ही काही तरतुदींमध्ये नक्की कन्फ्यूज व्हाल. किती वेळा तुम्ही पाठ करा पण काही यामध्ये गोंधळात टाकणाऱ्या तरतुदी आहेत. तर त्या कोणत्या? त्या म्हणजे राज्यपालांचे पद हेच आहे. आता बघा, राज्यपालाचे पद जर विचारलं, राज्यपालाचे पद आपण कुठून घेतलेलं आहे तर भारत सरकार कायदा 1935 घेतलेला आहे. पण राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे वैशिष्ट्य जे आहे हे कॅनडाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. तर ह्या ज्या गोंधळात टाकणाऱ्या बाबी आहेत ह्या तुम्ही एका ठिकाणी लिहूनच घ्या आणि ह्या वारंवार याची आपण रिव्हिजन जर केली तर ह्या लक्षात राहू शकतात. आणि परीक्षेच्या अगोदर जर आपण ह्या पाहून गेलो तर आपले मार्क्स जाणार नाही. त्यामुळे आपण ह्या एका ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर राज्यपाल पद 1935चा कायदा आणि राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे कॅनडाकडून घेतलेलं आहे. तसंच राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, राज्यसभेवर जे सदस्य नॉमिनेटेड केले जातात 12 सदस्य, तर या सदस्यांचे नामनिर्देशन हे आयरिश घटनेवरून घेतलेलं आहे. तर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून घेतलेली आहे. तर राज्यसभेच्या सदस्यांची जी निवडणुकीची पद्धत आहे ती दक्षिण आफ्रिका आणि राज्यसभेवर जे सदस्य नॉमिनेट केले जातात ते आयरिश घटनेवरून घेतलेलं आहे. आणीबाणीच्या तरतुदी, फक्त आणीबाणीच्या तरतुदी जर विचारल्या तर त्या भारत सरकार कायदा 1935 घेतलेल्या आहेत. परंतु आणीबाणी दरम्यान जे मूलभूत हक्क स्थगित होतात तर हे वैशिष्ट्य आपण जर्मनीच्या घटनेवरून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेतील म्हणजे प्रिएम्बलमधील प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे आदर्श आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श फ्रान्सच्या घटनेतून घेतलेले आहेत. तर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेतलेलं आहे. तर
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श हा कुठून घेतलेला आहे, तर सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेतलेला आहे. बरोबर. आणि मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेतून घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेतलेले आहेत. आणि मार्गदर्शक तत्व आयरिश घटनेतून घेतलेलं आहे. हे खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तुम्हाला प्रश्न याच इन्फॉर्मेशनवर पाहायला मिळेल, कारण यामध्ये जास्त कन्फ्युजन होते आणि आयोग त्यावरच प्रश्न विचारतो. आता बघा, राज्यघटनेचे स्रोत कोणत्या देशाकडून कोणत्या बाबी घेतल्या हे सुद्धा आपण थोडक्यात शॉर्टमध्ये बघूयात. आता भारत सरकार कायदा यामधून 250 तरतुदी जवळपास घेतल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या बघा, संघराज्य शासन पद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी आणि प्रशासनिक तपशील. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून 3 महत्त्वाच्या बाबी, समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. सोव्हिएत रशियाच्या घटनेतून 2 महत्त्वाच्या बाबी, 2 तरतुदी, मूलभूत कर्तव्ये, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श. ब्रिटिश घटनेतून सुद्धा खूप जास्त तरतुदी घेतलेल्या आहेत, परंतु ह्या तरतुदी कशाच्या रिलेटेड आहे, संसदेच्या रिलेटेड. ब्रिटिश घटना संसदेच्या रिलेटेड ज्या काही तरतुदी आहेत, संसदीय शासन पद्धती, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास पोस्ट द सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार. जपानच्या राज्यघटनेतून एकच तरतूद घेतलेली आहे आणि महत्त्वाची आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धत, जपानची घटना. फ्रान्सची घटना, गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हा आदर्श. आयर्लंडची घटना, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. लक्षात घ्या, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. दक्षिण आफ्रिकेची घटना, 2 महत्त्वाच्या तरतुदी, घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची पद्धत. कॅनडाची घटना, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, राज्यपालांचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, एसटीचे सल्लागार अधिकार क्षेत्र. अमेरिकेची राज्यघटना, तर त्यातून काय घेतलं आहे, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत. जर्मनीची राज्यघटना एकच घेतलेला आहे आणि महत्त्वाचं आहे, जर्मनीची घटना, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. तर हे आहेत राज्यघटनेचे स्रोत. त्यानंतरचा प्रश्न आहे की राज्यपाल विधान योग्य कथन कथने ओळखायची आहेत. कथन अ आहे बघा, राज्यपाल 1/12 सदस्य विधान परिषदेत नियुक्त करू शकतात. कथन ब आहे, राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अंग असतात. तर आपल्याला योग्य ओळखायचं आहे. तर बघा, अ जे आहे, राज्यपाल 1/12, तर बघा, राज्यपाल 1/12 नाहीत तर 1/6 सदस्य विधान परिषदेवर काय करतात, नियुक्त करू शकतात. आणि राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे काय असतात, अंग असतात. तर विधान बी बरोबर आहे. तर राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे काय असतात, अंग असतात. तर राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा, त्या राज्यामधली विधानसभा बरोबर आहे, आणि किंवा त्या राज्यामध्ये जर विधान परिषद असेल तर विधान परिषद, या 3 घटकां मिळून काय बनलेलं असते, राज्य विधिमंडळ बनलेलं असते. जसं राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय बनलेली असते, संसद बनलेली असते. तशाच प्रकारे राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद मिळून राज्य विधिमंडळ बनलेलं असते. त्यामुळे राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे काय असतात, अंग असतात. तर विधान कथन ब जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. कथन ए चुकीचे, कथन बी बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर होईल. तर बघा, आता विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते कशा प्रकारे निवडले जातात, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सभेचे सदस्य हे 5 प्रकारे निवडले जातात. तर ते कसे आहेत बघा, तर विधानसभेच्या सदस्यांमधून 1/3 सदस्य निवडून दिले जातात. स्थानिक स्वराज्य प्राधिकरणामधून, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 1/3 निवडले जातात. म्हणजे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था सारखेच आहेत, 1/3. शिक्षक मतदारसंघातून 1/12, पदवीधर मतदारसंघातून सुद्धा 1/12, आणि राज्यपालांकडून नामनिर्देशित किती केले जातात, तर 1/6. हे लक्षात घ्या. आणि कोणत्या क्षेत्रामधून, या 5 क्षेत्रामधून केले जातात. क्लास हा शब्द लक्षात ठेवा. क्लास म्हणजे सी म्हणजे काय, कॉपरेटिव्ह सहकार, एल म्हणजे काय, लिटरेचर, ए म्हणजे आर्ट, एस म्हणजे काय, सोशल सर्व्हिस, आणि एस म्हणजे काय, सायन्स, विज्ञान. तर या 5 क्षेत्रातून 12 व्यक्ती म्हणजे हे महाराष्ट्रामधली आहे, ही संख्या जी आहे ब्रॅकेटमधली ही महाराष्ट्रामधील आहे, लक्षात घ्या. तर
राज्यपालांकडून किती नामनिर्देशित केले जातात? 1/6 सदस्य, 1/6 आणि या 5 क्षेत्रातून, क्लास या 5 क्षेत्रातून. तर आता बघा, हे कंसामध्ये काय आहे, तर ही महाराष्ट्राची सदस्य संख्या आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? 78 आहेत, बरोबर. तर या 78ची विभागणी कशी आहे? तर आता 78च्या 1/3, 78च्या 1/3 किती येतील? तर ते येतात 26, बरोबर. 3 2 6 आणि 26 सदस्य. तर 1/3 म्हणजे 26 सदस्य. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की विधानसभेच्या सदस्यांकडून 1/3 निवडून दिले जातात, म्हणजे 26 सदस्य निवडून द्यायला पाहिजे. परंतु ॲक्च्युअली वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विधानसभेच्या सदस्यांकडून 30 सदस्य निवडून दिले जातात, म्हणजे 4 सदस्य जास्त निवडून दिले जातात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 22 सदस्य निवडून दिले जातात. ॲक्च्युअलमध्ये म्हणजे तसं 26 निवडून द्यायला पाहिजे, परंतु 22 निवडून दिले जातात, 4 कमी निवडून दिले जातात. म्हणजे या ठिकाणी 4 कमी आणि या ठिकाणी 4 जास्त. तर हा फरक लक्षात घ्या. शिक्षक मतदारसंघातून 1/12 म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 निवडून दिले जातात. पदवीधर मतदारसंघातून 1/12 महाराष्ट्रामध्ये 7 निवडून दिले जातात. आणि राज्यपालांकडून महाराष्ट्रामध्ये 12 सदस्य निवडून दिले जातात. तर ही जी कंसातील आकडेवारी आहे, महाराष्ट्रातील वास्तविक सदस्य संख्या दर्शवतात विधान परिषदेमधील. तर बघा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे बघा, राज्यसभेच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार रिकामी जागा यांना असतो. तर पर्याय बघा काय आहेत. पर्याय पहिला आहे राज्यसभा, पर्याय दुसरा आहे राष्ट्रपती, पर्याय तिसरा आहे केंद्र सरकार आणि पर्याय चौथा आहे संसद. तर राज्यसभेचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला असतो? तर संसदेला असतो. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर होईल. तर बघा, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच कोण? उपराष्ट्रपती. आणि हे संसदेकडून निवडले जातात. तर उपराष्ट्रपतींची निवडणूक कोण करते? तर संसद निवड करते. आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेचे म्हणजेच कोणाचे? लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य असतात. तर संसदेमधील म्हणजे लोकसभेतील सर्व सदस्य तसेच राज्यसभेतील सुद्धा सर्व सदस्य त्यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. त्यामुळे लक्षात घ्या की संसदेद्वारे निवड होते. राज्यसभेद्वारे फक्त राज्यसभाच करते काय? तर नाही. दोन्ही सभागृहाचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात. आणि एक पॉईंट लक्षात घ्या, 11वी घटनादुरुस्ती 1961 खूप महत्त्वाची आहे. की 11वी घटनादुरुस्ती 1961ने उपराष्ट्रपती या पदाची काय केली? निवडणूक बदलली, निवडणुकीची पद्धत बदलली. तर अगोदर काय होतं की उपराष्ट्रपती यांची निवड संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये केली जात होती. संयुक्त बैठकीमध्ये. तर उपराष्ट्रपती जर निवडायचा असेल तर दोन्ही सभागृहांची काय, राज्यसभा आणि लोकसभा दोघांची संयुक्त बैठक घेतली जात होती आणि त्यामध्ये उपराष्ट्रपतीची निवड केली जात होती. त्यामुळे आपले जे पहिले उपराष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन यांची निवड संयुक्त बैठकीमध्ये करण्यात आली होती. परंतु या घटनादुरुस्तीने 11वी घटनादुरुस्ती 1961ने या ठिकाणी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळाची त्या ठिकाणी स्थापना केली. आणि या निर्वाचन मंडळामध्ये कोण असणार? तर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य त्यामध्ये असतील, बरोबर. लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचन मंडळामध्ये. आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक आता कशी होईल? तर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने. तर हे कोणत्या घटनादुरुस्तीने केले आहे? तर 11वी घटनादुरुस्ती 1961 ते केलेलं आहे. त्यामुळे ती सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची एकूण संख्या मुख्यमंत्र्यांच्या सहित राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. विधान बी आहे, मुख्यमंत्र्यासह राज्यातील इतर मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. विधान सी आहे बघा, मंत्रिमंडळाच्या आकाराची तरतूद 91वी घटनादुरुस्ती कायदा 2003 अन्वये करण्यात आली. तर बघा, आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत आणि हा प्रश्न आहे 91वी घटनादुरुस्ती 2003 वर. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही तीनही विधाने बरोबर आहेत. बघा, तीनही विधाने अचूक आहेत, बरोबर आहेत. त्यामुळे तीनही बरोबर. याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर होईल. तर बघा, आता 91वी घटनादुरुस्ती 2003 ही खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे. तर 91वी घटनादुरुस्ती 3 या घटनादुरुस्तीने
दोन गोष्टी करण्यात आल्या महत्त्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्यात आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा अधिक समर्थ, अधिक कडक करण्यात आला. बघा, यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत या घटनादुरुस्तीवर. तर व्यवस्थित समजून घ्या. 91वी घटनादुरुस्ती कायदा. तर मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित केला म्हणजे काय, तर मंत्रिमंडळ जे आहे त्याचा आकार काय केला, मर्यादित. आता दोन मंत्रिमंडळ, एक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ. राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्याचा आकार कसा केला आणि केंद्राच्या मंत्रिमंडळाचा आकार कसा केला. तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असतील, तर लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर लोकसभेची जेवढी काही सदस्य संख्या आहे त्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही, ते सुद्धा पंतप्रधानासहित. त्यासाठी घटनेमध्ये एक नवीन कलम ॲड करण्यात आली, कलम 75(1)A हिचा सुद्धा समावेश करण्यात आला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा आकार बघा. तर राज्य मंत्रिमंडळामध्ये विधानसभेच्या, त्या राज्यातील विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक सदस्य असणार नाहीत. त्या ठिकाणी सुद्धा 15% अधिक सदस्य असणार नाही, मुख्यमंत्र्यासहित. यासाठी सुद्धा एक नवीन कलम घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली, कलम 164(1)A. आणि बघा, या ठिकाणी कमीत कमी किती सदस्य संख्या असेल ते सुद्धा ठरवण्यात आलं. तर कमीत कमी राज्य मंत्रिमंडळामध्ये कमीत कमी 12पेक्षा कमी सदस्य असणार नाही, म्हणजे 12पेक्षा कमी सदस्य राज्य मंत्रिमंडळामध्ये असणार नाहीत, ते सुद्धा मुख्यमंत्र्यासहित, CM सहित. तर हा फरक या ठिकाणी लक्षात घ्या. आणि पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक कसा करण्यात आला, तर संसद राज्य विधिमंडळाचा सदस्य पक्षांतर केल्यामुळे जर अपात्र ठरला असेल, संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा, लोकसभा राज्यसभेचा किंवा विधानसभा विधान परिषदेचा सदस्य जर पक्षांतराच्या कारणामुळे, म्हणजे त्याने जर पक्ष चेंज केला असेल, या कारणामुळे जर तो अपात्र ठरला असेल तर तो मंत्रिपदावर नियुक्त होण्यासही काय असेल, अपात्र असेल. बरोबर. आणि तो जर मग संसदेचा सदस्य असेल, लोकसभेचा किंवा राज्यसभेचा जर सदस्य असेल तर त्यासाठी कलम आहे 75(1)B. आणि तो जर राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल तर त्यासाठी नवीन एक कलम घटनेमध्ये समाविष्ट केली, ती म्हणजे 164(1)B. तर या 4 कलमांचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला. बघा, खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 31 डिसेंबर 1947 रोजी भारताच्या घटना समितीचे प्रांतनिहाय सदस्यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर प्रांत दिलेले आहेत आणि त्यांचे घटना समितीमध्ये किती सदस्य होते याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आयोगाने आतापर्यंत यावर प्रश्न विचारलेला नाही. तर आता यावर प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोणत्या प्रांताचे किती सदस्य होते. तर बघा, आता कधी विचारलेलं आहे, 31 डिसेंबर 1947ला विचारले आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की भारत पाकिस्तान अशी फाळणी झालेली होती. 31 डिसेंबर 1947ला भारत पाकिस्तान अशी फाळणी झालेली होती. तर 15 ऑगस्ट 1947ला भारत पाकिस्तान फाळणी झालेली होती. तर 15 ऑगस्ट 1947ला काय झालं, फाळणी झाल्यामुळे काय झालं बघा, सर्वात अगोदर घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. बरोबर. सर्वात अगोदर जेव्हा घटना तयार झाली, घटना समिती तयार केली, तर त्यामध्ये 389 सदस्य होते. परंतु फाळणीमुळे ही सदस्य संख्या 299 एवढी कमी झाली. बरोबर. 299 एवढी कमी झाली. तर या 299 पैकी आपल्याला या ठिकाणी सदस्य संख्या दिलेली आहे. भारताची सदस्य संख्या आहे फक्त ही, स्वतंत्र भारताच्या प्रांतातील सदस्य संख्या. तर सर्वात जास्त घटना समितीमध्ये संयुक्त प्रांताचे सदस्य होते, म्हणजे संयुक्त प्रांताचे 55 सदस्य, म्हणजे एचं 2. तर एचं 2 ऑप्शनमध्ये आहे, 2 आणि 3. त्यानंतर बघा, बॉम्बे किंवा मुंबई प्रांताचे किती सदस्य होते, तर लक्षात ठेवा 21 सदस्य होते. तर बीचं 4 पर्याय क्रमांक 3 याचं काय होईल, अचूक उत्तर होईल. आणि बघा, मद्रास प्रांताचे 49 सदस्य होते आणि बिहार प्रांताचे 36 सदस्य होते. तर खूप महत्त्वाचा इन्फॉर्मेशन आहे. तर बघा, 31 डिसेंबर 1947 रोजी, आता हे लक्ष्मीकांतमध्ये डायरेक्टली दिलेलं आहे चार्टमध्ये, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर 31 डिसेंबर 1947 रोजी भारताच्या घटना समितीचे प्रांतनिहाय सदस्य संख्या, संयुक्त प्रांतामध्ये 55 सदस्य होते, मद्रासमध्ये 49, बिहारमध्ये 36, मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे प्रांतामध्ये 21,
पश्चिम बंगाल 19, मध्य प्रांत व बेरारमध्ये 17, पूर्व पंजाबमध्ये 12, ओरिसामध्ये 9, आसाममध्ये 8, दिल्लीमध्ये 1, अजमेर मारवाडमध्ये 1, कुर्गमध्ये 1. तर अशी ही सदस्य संख्या होती. तर याचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. आणि बघा लक्ष्मीकांतमध्ये आणखी एक पॉईंट आहे ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या संस्थानांमध्ये, अशाच प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतो की कोणत्या संस्थानामध्ये किती सदस्य होते. तर जी काही पहिली संस्थाने आहेत, ही सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली संस्थाने हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि तुमच्यासाठी बघा एक प्रश्न आहे की घटना समितीमध्ये कोणत्या संस्थानाचे सर्वाधिक सदस्य होते, त्या संस्थानाचं नाव आणि सदस्य संख्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा हे होते आपले काही प्रश्न. बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नेक्स्ट पार्टची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. आणि बघा तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि या व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर ॲडव्हान्स MPSC या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही आता ॲडव्हान्स MPSCला टेलिग्रामवर, यूट्यूबवर, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ग्रेडअप ॲपवर सुद्धा फॉलो करू शकता. या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात शेवटी दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा चला तर मग आता पुढील पार्टमध्ये आपण लवकरच भेटूयात. धन्यवाद.